अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे बाधित झालेल्या बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या वतीने मदत वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला। हा उपक्रम पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते व माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत बार्शी येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला। या मदत वाटप उपक्रमात तालुक्यातील तब्बल 1200 शेतकऱ्यांना मदत साहित्याचे वाटप करण्यात आले। प्रत्येक शेतकऱ्याला 32 भांड्यांचा किचन सेट, 1 रजई, 1 सतरंजी, 1 साडी तसेच 12x20 आकाराची ताडपत्री अशा आवश्यक वस्तूंचा संच देण्यात आला आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितले की निसर्गाच्या आपत्तीसमोर माणसाची झुंज कठीण असते, मात्र शासन आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आपण प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहू। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रेड क्रॉस सोसायटीचे कार्यकर्ते आणि स्थानिक प्रशासनाचे योगदान उल्लेखनीय ठरले। सामाजिक जबाबदारीचा आदर्श ठरलेला हा उपक्रम बार्शी तालुक्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरला आहे। हाँ बर हाँ भांडी मिळाले 32 भांडी त्याच्यामध्ये। हाँ आता इंडियन रेड क्रॉसच्या वतीने ही मदत दिलेली आहे। नुकसान तर भरपूर झालंय, पण ही मदत तुम्हाला बरी वाटते का? हाँ 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 10,000 रुपये मिळाले, अजून नाहीत मिळालेले। बर घरात पाणी गेलेले 10,000 रुपये मिळाले ना? हाँ पण ज्यांच्या घरात पाणी गेले त्यांना 10,000 रुपये मिळालेत आणि बाकीच्यांना दिवाळीच्या आतमध्ये मिळणार आहेत असं सांगितलंय। हाँ आता आपल्या बार्शी तालुक्यामध्ये खूप मोठा पूर आला होता, मोठा पाऊस झाला होता, त्यामुळं अनेक घरांचं नुकसान झालं, घरामध्ये पाणी गेलं, शेती वाहून गेली आणि शासन मदत करतंय। परंतु इंडियन रेड क्रॉसच्या वतीने या ठिकाणी एक किट वाटण्यात आलं, तर काय सांगाल आपण? काय काय साहित्य मिळालं तुम्हाला या किटमध्ये? बर आधार एक आधाराचा हात एक आधार मिळाल्यासारखं वाटतंय का तुम्हाला? हे साहित्य मिळालेलं आहे, किट मिळालेलं आहे, तर काय वाटतंय तुम्हाला? काय सांगता? आम्हाला चांगलं वाटतंय, आमच्या आधाराला धावून आले असं वाटतंय, आम्हाला मोठा आधार झाला असं वाटतंय। बर सरकारची खूप मदत झाली आम्हाला, सरकारने दिले आपलं काहीतरी थोडं गरीबाला। आनंदी आहात तुम्ही? खुश आहात? आनंदी आहे, खुश आहे।